महाराष्ट्राची नंबर 1 वाहिनी असलेल्या स्टार प्रवाह वाहिनीवरील नंबर 1 मालिका म्हणजेच ठरलं तर मग ही मालिका आहे। आता या मालिकेत एकापाठोपाठ अनेक ट्विस्ट येत आहेत। आता अशाच एका उत्कंठावर्धक वळणावरती ठरलं तर मग ही मालिका आली आहे। मालिकेत मोठा ट्विस्ट येणार आहे, त्यामुळे प्रेक्षकांचा आता मोठा अपेक्षाभंग झालेला पाहताना दिसत आहे। चला तर मग जाणून घेऊया प्रेक्षकांचा अपेक्षाभंग नेमका कोणत्या कारणामुळे होणार आहे। त्याआधी आपल्या फिल्मी उचापत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। प्रेक्षकांच्या अपेक्षाभंगाचं कारण म्हणजे सायली आणि अर्जुनला त्रास देण्यासाठी आता एक कपटी आणि कारस्थानी खलनायकाची एंट्री होणार आहे। मालिकेत येत्या काही भागातच आपल्याला अस्मिताच्या खऱ्या नवऱ्याची एंट्री पाहायला मिळणार आहे। अस्मिताचा नवरा खूपच कारस्थानी आणि कपटी असणार आहे। तो अस्मितासह सायली अर्जुनला देखील खूप त्रास देताना दिसणार आहे। मालिकेच्या आगामी भागात त्याची थोडीशी झलक देखील पाहायला मिळत आहे। त्यामुळे मालिकेची कथा आधीच इतकी लांबलेली असताना अचानक नव्या खलनायकाची एंट्री झाल्याने प्रेक्षकांचा हिरमोड पाहायला मिळाला आहे। पाहूयात प्रेक्षकांनी कोणकोणत्या कमेंट करत ठरलं तर मग मालिकेच्या या ट्विस्टवरती नाराजी व्यक्त केली आहे। प्रेक्षक म्हणतात, मालिका भरकटत चालली आहे, मधुभाऊंचा विषय मागेच पडलाय, नवीन पात्र उगीचच आणतात, मैनावती आणि तिचा नवरा आणि मुलगी यांचा फालतूपणा दाखवतात, अर्जुन सुभेदार कुटुंबाचा वेडेपणा दाखवलाय, मालिका बंद करा, अत्यंत भिकार मालिका आहे, जुईला आणि अर्जुनला आता आराम करू देत, तोचपणा आलाय, नवीन काहीच नाही, बाकीचे कलाकार नुसते ठेंब्यासारखे काम करतात, बस बंद करा आता मालिका। तर काहींनी थेट स्पष्ट शब्दात सांगितलं, फालतू सिरियल आहे, बकवास मालिका, बावळट अर्जुन, मालिका बंद करा, बस झाला आता। काही प्रेक्षकांनी तर भावनिक स्वरात लिहिलं, आम्ही गेल्या वर्षभरात ही सिरियल बघणं सोडलंय, आता सायली आणि अर्जुनला आराम द्या, तोचपणा आलाय। एकंदरीत मालिकेचे कथानक पाहता प्रेक्षक आता या मालिकेच्या पुनरावृत्तीला कंटाळले आहेत। कथानकात नवीनपणा नसल्याची, पात्रांच्या वागणुकीत तर्क नसल्याची तक्रार वाढते। काहींनी थेट निर्मात्यांना सल्ला दिला आहे, आता ही मालिका थांबवा, प्रेक्षकांना सुटका द्या। ठरलं तर मग मालिकेच्या या नव्या ट्विस्टवर आणि प्रेक्षकांनी केलेल्या टीकेवर काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया? तुम्ही ठरलं तर मग ही मालिका पाहता का? तुम्हाला ही मालिका आवडते का? सायली आणि अर्जुनची जोडी तुम्हाला कशी वाटते? अभिनेत्री प्रियंका तेंडुलकरची प्रिया ही खलनायिकेची भूमिका तुम्हाला आवडते का? तसेच खलनायकाच्या भूमिकेत आता कोणता अभिनेता झळकणार, त्याच्या एंट्रीवर तुम्ही खुश आहात का? हे देखील आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी आणि नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापत या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून मनोरंजन विश्वातील अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। धन्यवाद।